नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या NGO विषयी थोडक्यात माहिती शेअर करतो. आमचं NGO गेले 13 वर्ष महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून काम करतं. आमच्या NGOचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO काम करतं. गेल्या 13 वर्षात पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रात आमचं NGO काम करतं. या 13 वर्षात जी काही आम्हाला NGOच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल निश्चितच अभिमान वाटतो. आमच्या NGOची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी शेअर निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौन देगी गरिमा में, संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है। कोरोना काळात जेव्हा आमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या आम्ही ऑगस्ट 2020ला ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली की ज्यात अगदी ग्रामीण विकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतीच्या विविध पद्धती, योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग यासोबतच त्या संपूर्ण काळात टीव्हीचं स्क्रीन असेल, मोबाईलचं स्क्रीन, कम्प्युटरचं स्क्रीन याचं वापर जास्त वाढला होता. त्यावर कसं कंट्रोल करायचं म्हणून आम्ही विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ऑनलाईन वर्कशॉपचं आयोजन केलं. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले ऑनलाईनच्या माध्यमातून. यासोबतच विश्वशांती असेल, जलसुरक्षा, आरोग्य अशा विविध विषयांवर पण आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार सिरीज आयोजित प्राणी का करत उपकार असताना नहीं है। जाणवत होतं, की आपण असा कुठला उपक्रम सुरू करू शकतो का, की ज्यात संवाद होईल. खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2022ला संवाद सारथी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. तिचा मुख्य उद्देश
जे पण डिफरंट लेबल किंवा अपंग व्यक्ती आहे त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणे हा होता. अं, जसं की आपण जाणतोच की जे पण अपंग व्यक्ती आहे त्यांना त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो. मग ते त्यांचं जीवन जगत असताना त्यावर त्यांच्या ज्या काही उणिवा आहेत त्यावर त्या शोधून त्यावर मात कशी करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात. जेव्हा ते शिक्षण घेत असताना किंवा त्यांचं एखादा खेळाडू म्हणून खेळात भाग घेत असताना, समाजात इतर लोकांसोबत वावरताना, त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी, त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी, त्यांच्या कुटुंबात, मित्रपरिवारात ते स्वतःला कसं जुळवून घेतात समाजासोबत. यासोबतच ते हे सगळं करत असताना जेव्हा इतक्या संकटांवर जेवढे त्यांचे अडथळे आहेत त्यांच्या जीवनातले त्यावर मात करत ते स्वतःला सिद्ध कसं करतात. कारण आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे की जेवढेही आज आपण 177वा वेबिनारमध्ये आहोत, संवाद सारथी पुष्प 177. तर आतापर्यंत जेवढे महानुभाव येऊन गेले त्या प्रत्येक जण त्यांच्या क्षेत्रातला मास्टर ब्लास्टरच आहे. त्यांच्याकडून आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या आणि ऑनलाईनच्या माध्यमातून त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 36 पैकी 30 जिल्ह्यातली महानुभाव या ठिकाणी त्यांचा जीवन प्रवास शेअर करून गेलेत. त्यासोबतच अ, महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कर्नाटक, हरियाणा, दिल्ली, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, गोवा इथले देखील महानुभाव येऊन गेले. कोणी प्रत्येक जणाचा अपंगत्वाचा प्रकार वेगळा आहे. त्यांचं कार्यक्षेत्र वेगळे आहे. कोणी खेळाडू आहे, कोणी सरकारी नोकरीत आहे, कोणी सरकारी अधिकारी आहे, वैद्यकीय अधिकारी आहेत. यासोबतच वकिली क्षेत्रात काम करणारे महानुभाव आहेत, खेळाडू आहेत. साहित्य क्षेत्रातील व्यक्ती की ज्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेले असेही महानुभाव या ठिकाणी येऊन गेले आणि निश्चितच प्रत्येक वेळेस जेव्हा ते येतात त्यांचा अनुभव शेअर करतात, तो आमच्यासाठीच नाही, हे सगळं ऑनलाईनच्या माध्यमातून जी लोक ऐकतात, बघतात त्या सगळ्यांनाच नवीन दिशा मिळत असते या सगळ्या ऑनलाईन वेबिनारमधून. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या वर्षा मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी मोनिका मॅडमला रिक्वेस्ट करतोय. मोनिका मॅडम अनम्यूट करा. हा सर. जमलं तर तुमचा माझा आवाज येत आहे ना? व्हिडिओ पण ऑन करा जर शक्य असेल तर. सर सध्या शक्य नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. माझा आवाज येते सगळ्यांना क्लिअर? ओके. सगळ्यांना नमस्कार. संवाद सारथी पुष्प 177. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 177वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत प्रशासकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तसेच जिल्हा न्यायालय याचे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या माननीय माननीय वर्षा सुधीर गावंडेताई आपणास लाभल्या आहे. माझा आवाज येते का? सॉरी डिस्टर्बन्स. तर आपल्याला माननीय वर्षा सुधीर गावंडेताई आपणास लाभल्या आहेत. त्यांनी BA BEd पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तसेच त्यांना व्हॉलीबॉल खेळण्याची अतिशय आवड आहे. त्यांना गाणे ऐकणे आणि म्हणणे
हा त्यांचा छंद त्यांनी जोपासलेला आहे. माननीय वर्षा सुधीर गावंडे ताई वर्षाचा समृद्ध जीवन प्रवास या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळवूया. तर मी वर्षाताई यांना विनंती करते की त्यांनी आपला जीवन प्रवास आपल्या सर्वांशी शेअर करा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. संकल्प फाउंडेशनचे आभार की मला माझे जीवन प्रवास मांडण्याचा व्यक्त करण्याची संधी दिलेली आहे. तर मी थोडक्यात माझे परिचय व जीवन प्रवास थोडक्यात सांगते. माझा जन्म एका लहान कुटुंबात झाला आहे. मी घरातली पहिली मुलगी होती. मी 1 वर्षाची असताना 78 मध्ये माझा जन्म झाला आणि 79 मध्ये मला पोलिओ झाला. तर तो कशा ने झाला, तर मला 1 वर्षाची असताना मी खूप छान धावत होती, इकडे तिकडे फिरत होती, चांगली होती तेव्हा. पण एके दिवशी मला खूप अचानक ताप आला. तापेमध्ये मला माझ्या पप्पांनी आई बाबांनी दवाखान्यात नेले. तर दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी मला इंजेक्शन दिले आणि इंजेक्शन दिल्यावर तेव्हा काही वाटलं नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पप्पांनी मला उभे केले तर मी पाय वरती धरला, म्हणजे खाली टेकवत नव्हती. परत मग पप्पांना वाटलं की हिला काय झालं बा, म्हणून पप्पांनी परत मला दवाखान्यात नेले. तर डॉक्टरांनी मला सांगितले की हिला पोलिओ झाला. तेव्हा पप्पांना खूप दुःख झाले की माझी मुलगी चांगली असताना सुद्धा ही डॉक्टरांच्या चुकीमुळे हिला अपंगत्व आले. त्यामुळे पप्पांना पण खूप हे वाटलं. तेव्हा काही एवढंही नव्हतं की डॉक्टरांविषयी काही हे करता येईल आपल्याला. तेव्हा गरीब परिस्थिती होती. पप्पा माझे एसटी मध्ये ड्रायव्हर होते. असं करता करता पप्पांनी मग कुणी लोक सांगायचे की इकडे जा तिकडे जा, तेल मालिश केलं, सर्व केलं. तर मला माझा डावा पाय अस्थिव्यंग झालेला आहे. असे करता करता डॉक्टरांनी मला सांगितले की आता हिचं म्हणजे काही होऊ शकत नाही, की पाय चांगला होऊ शकत नाही. मालिश वगैरे करून हे करून पप्पांनी माझ्या पायाला इकडे जा तिकडे जा करत मालिश केली. त्यामुळे पाय आता माझा इतका बारीक पण नाहीये की जसा पोलिओचा जसा बारीक असतो तसा नाहीये. त्यामुळे मी व्यवस्थित चालू शकत आहे. पण मी गुडघ्यावर हात ठेवून चालत होती. मला चालायला खूप त्रास होत होता. गुडघ्यावर हात ठेवून चालत होती. गुडघ्यावर माझे कपडे फाटत होते. असे करता करता एक जण पप्पाला म्हटले की अकोला इथे डॉक्टर आहेत चौधरी म्हणून, ते खूप चांगले आहे की ते अस्थिव्यंग्याचं ऑपरेशन करतात आणि लोकांना चांगले करतात. तर माझं असं करता करता 9वी झाली की पप्पांनी मला तिकडे नेले चौधरीकडे. डॉक्टर चौधरी, मिलिंद चौधरी आहेत डॉक्टर याला अकोल्याला. त्यांनी माझं ऑपरेशन केले. तेव्हा ते रिंग टाकून असे रॉड टाकून ते ऑपरेशन होते. 1.5 महिना वगैरे 2 महिने असे लागेल असं त्यांनी सांगितलं होतं रेस्टसाठी. तर आता तेव्हापासून ऑपरेशन झाले, सगळं चांगलं झालं. तेव्हापासून मी सरळ चालायला लागले. असे करता करता माझ्या म्हणजे शिक्षण घेता घेता 9वी झाली, 10वी झाली, नंतर 12वी झाली. 12वी नंतर फॉर्म भरले, टायपिंग केल्या, आपलं कॉम्प्युटर वगैरे केलं. इकडे फॉर्म भर, तिकडे नंतर BA केलं, BEd झालं, फॉर्म भरले खूप. BEd नंतर आपण शिक्षकाचे वगैरे फॉर्म भरले, इंटरव्ह्यू दिला. पण जिथे तिथे गेलं की समोर पैसा येत होता. ते म्हणत होते की पैसा द्या तेव्हा आम्ही तुम्हाला घेऊ. म्हणजे अपंगाचं त्यांना काहीच नव्हतं की ही अपंग आहे बा, हिला कसं हे करायचं, काहीच नाही. लोकांना पैशाशिवाय काही समोर हेच नव्हतं. किती आपण खूप इंटरव्ह्यू दिले. पप्पा पण यायचे सोबत, तिकडे जा. असं करता करता
आयुष्यात समोर समोर गेली. त्यानंतर मला 4 बहिणी झाल्या. त्या चांगल्या आहेत सर्व. आणि त्याच्यानंतर मग 4 बहिणी असल्यामुळे पप्पांना वाटायचं की ही मोठी सर्वात मोठी मी असल्यामुळे त्यांना म्हणजे व्हायचं की हिचं कसं होईल बा, सर्वात मोठी ही आहे, हिच्यानंतर लहान अजून 4 बहिणी हिला. असे करता करता समोर आयुष्य करत गेले. नंतर B.Ed केलं पप्पांनी. म्हणे की तुला शिकल्याशिवाय काही हेच नाही आता. शिकत गेली. हे कर, ते कर. इकडे जॉब कर, तिकडे जॉब कर. करता करता फॉर्म भरले. नंतर मग माझं न करता लहान बहिणींचे लग्न करण्यात आले. कारण मला शिकून माझ्या पायावर उभं राहायचं होतं. असे करता करता आयुष्य माझं समोर समोर गेलं. एका दिवशी मग 4 बहिणी असल्यामुळे मग त्यांची लग्न पहिले झाले तिघींचे. नंतर मग मला पण पाहण्यास सुरुवात केली. नंतर असे करता करता मग जावई एक आमचे पुण्याला कंपनीमध्ये होते. तर कंपनीमध्ये ते जॉब करताना असाच विषय निघाला होता की तिथे पण यांचे मामा होते. असे करता करता हे विषय निघाला की माझी मोठी ही आहे बा साळी आहे. ती अपंग आहे, शिकून आहे. पण आम्ही आता तिच्यासाठी पाहणं करत आहे. पण ती तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय काही करू शकत नाही. तिथे त्यांचे मामा पण कंपनीत होते. असे करता करता ते म्हणले की माझे पण मामा आहेत. ते पण त्यांचं पण लग्न व्हायचंय, पण घरची परिस्थिती गरीब आहे. त्यामुळे ते नंतर मग असं करता करता ते मला तिथेच पुण्यालाच पाहायला आले. पाहायला आल्यावर मग सगळं झालं. त्यांना पसंत पडलं. तिकडचे सासरकडचे पण लोक चांगले आहेत. अशा प्रकारे माझ्या जीवनात नंतर मग लग्न झाले. एक एक करत प्रायव्हेटच जॉब होता. तेव्हा मी शाळेवर होती. महर्षी शाळा इंग्लिश मीडियम स्कूल होती इथे यवतमाळला. तिथे मी जॉब करत होते. असे करता करता मग मुलगा झाला. तो चांगला आहे मुलगा. मिस्टर पण चांगले आहेत. त्यांना कोणतंच अस्थिव्यंग नाहीये. पण त्यांनी मला त्यांच्या सासरकडल्यांनी वगैरे मला एक्सेप्ट केलं. सगळे चांगले आहेत तिकडचे पण. मुलगा झाला. मुलगा आता 11वीला आहे. त्याचं पण शिक्षण पाणी चालू आहे. नंतर लग्नानंतर मला नोकरी लागली. कोर्टात जागा निघाल्या होत्या तर कोर्टाचा फॉर्म भरला. असं वाटलं की आपली नशीब खुलते की नाही, होते की नाही. परीक्षा दिल्या, त्याची टायपिंग झाली, रिटर्न झालं, टायपिंग झाली, टायपिंग मध्ये झाली पास, रिटर्न मध्ये झाली, ओरल मध्ये झाली. पण असं वाटायचं होती की नाही, लिस्ट मध्ये नाव येतं की नाही. असं करता करता एकदम लिस्ट मध्ये नाव पाहिलं आणि एकदम माझं जीवनाचं अर्थगत झालं. कारण गव्हर्नमेंट जॉब मिळायला थोडस कठीणच होत होतं. कारण खूप इंटरव्ह्यू दिला. इकडे जा, अमरावती जा, पुसद जा, ह्या शाळेत जा, त्या शाळेत जा, पण काही झालं नाही. तिथे पैसा अडवा येत होता. पैसा करत मग एकदा मी कोर्टाचाच फॉर्म भरला. चला पण म्हणलं भरून पहा होते की नाही त्याच्यामध्ये काही. तर त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली आणि मला कनिष्ठ लिपिक म्हणून या पदावर नोकरी मिळाली. त्यामुळे माझा संसार अजून चांगला झाला. कारण प्रायव्हेट याच्यात कितीही केलं तरी काहीच मिळत नव्हते. कारण देऊन देऊन ते काय 2,000 4,000 एवढा इतका पगार होता तेव्हा काही एवढं काहीच नव्हतं. असे करत करत माझं आयुष्य समोर 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 आता माझे चांगलं चालू आहे. आणि लोकांना पण तेव्हा वाटलं की हिचं काय माहिती कसं होते, असं होते, अपंग आहे बा, होते की नाही. लोक आपल्याच नात्यातले लोक असतात जास्त हे करणारे. पण मला कुठेच अडथळा आला नाही. 4 बहिणींच्या लग्नानंतर माझं झालं, पण माझं पण चांगलं झालं. असं काहीच नाहीये. घरचे चांगले, सासरीचे नंदा वगैरे आहे 4 त्या पण चांगल्या, भासरे चांगले. असं कोणीच मला म्हणजे कधी हे नाही देत तर तू अपंग आहे बा. उलट मला साथ देतात. मिस्टर पण चांगले आहेत. अशा प्रकारे माझं जीवन सुरळीत चालू आहे. आणि आता मला कोर्टामध्ये वरिष्ठ पद मिळालं आहे. माझं प्रमोशन झालंय. अशा प्रकारे
माझं आयुष्य चांगलं झालंय. कारण तेव्हा प्रायव्हेट जेव्हा करत होती, तेव्हा ट्युशन घेणे, हे करणे, तेव्हा खूप म्हणजे कष्ट करावं लागले मला. खूप इकडे जा, तिकडे जा करावं लागलं. पण आता माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. त्यामुळे आता माझं काम बी व्यवस्थित चालू आहे, संसार पण व्यवस्थित चालू आहे. मुलगा पण मोठा झालेला आहे आणि पप्पांची पण काळजी मिळाली. कारण पप्पांनी आई-वडिलांकडून मला खूप साथ मिळालेली आहे. त्यांनी मला सर्वच करून दिलेले आहे. कारण पप्पा पण रिटायर झाले आता. आई पण टीचर होती. त्यामुळे त्यांची साथ मला मिळालेली आहे आणि समोरचं आयुष्य पण चांगलं जाईल, असं मी हे करते. अशा प्रकारे माझा जीवन प्रवास चालू आहे. धन्यवाद सर. मॅडम, तुमचं जीवन प्रवास तुम्ही सांगितला. जसं तुम्ही म्हटलं हं. की 9वीत असताना पहिलं ऑपरेशन झालं. पण आता हो. तुमचे जेवढे पण एपिसोड झाले, प्रत्येकाला लहानपणी शिक्षण घेताना, शिक्षणाचं म्हणजे शाळेत प्रवेश घेताना खूप अडचणी आल्या होत्या किंवा शाळेत वावरताना अडचणी. तसं तुमच्या बाबतीत काही घडलं का? तसं तर काही असं आठवत नाहीये मला, पण असं काही झालंय. तसं जेव्हा मला वाटायचं मुलं खेळायची, मुली खेळायच्या, मला पण वाटायचं तसं. पण मला तसे चांगलेच शिक्षक मिळत आले. जसे त्यांनी मला साथ दिली. चला खेळताना वगैरे मुली पण तसं तर म्हणतातच लोकं आता. आपण जर काही हे केलं, की ही लंगडी आहे, हिला काय आता आहे, हिला काय करता येईल बा. आपण मग त्याप्रमाणे तसं करता-करता कधी-कधी मागे पण खेचण्यात यायचं, कधी-कधी समोर जाण्यात असे व्हायचं. मॅडम, जसं तुम्ही हे शाळेचं झालं तसं कॉलेजच्या बाबतीत काही? कारण बऱ्याच जणांना अपंग म्हणूनही बी ला प्रवेश मिळत नाही, तर तुम्हाला हं. सहजासहजी मिळाला का? आणि मिळाल्यानंतर ते अ, शिक्षण घेताना ते सहजपणे झालं काय, हे पण सांगाल? समजा हां. तेव्हा कसं होतं म्हणजे अमरावतीला परीक्षा देऊन बी पहिले तिथे होतं. म्हणजे तिथून सेंटर मिळायचे बी तेव्हा पण असं वाटायचं, की जवळ मिळते की नाही, आपल्याला संघर्षच करावा लागेल का? यवतमाळ मिळते की नाही? कारण आपण बाहेर जाऊन बाहेरगावी काही करणं नव्हतं होत माझ्याकडून. आणि आई-पप्पा ड्युटी सोडून काही येणं येणं नव्हतं. तेव्हा पण मग मला यवतमाळमध्येच जिजाऊ कॉलेजला केलं मी. तिथे पण शिक्षक लोकं चांगलेच मिळाले. असं काही हे नाही. आणि जेव्हा फ्रेंड सर्कल होतं ते पण चांगलंच होतं. अशा काही अडचणी म्हणजे एवढ्या काही आल्या नाही. कुणी असे बोलणारं असं काही एवढं आलं नाही माझ्या ह्याच्यात. सगळे चांगलेच मिळाले म्हणजे आतापर्यंत. पण जेव्हा आपण अपडाऊन करतो, एखाद्या वेळेस अपडाऊन करायला समजा एखाद्या वेळेस एसटीमध्ये जागा नसली, पण लोकांना ते समजत नाही ना, की अपंग आहे बा, आपण ह्यांना बसू द्या. असं लोकं कधीच म्हणजे असे एखादाच खूप चांगला राहायचा, की "मॅडम बसा तुम्ही, मी उठतो, उभं राहतो." असे अनुभव समजा अजून लोकं आपण चालत असलं, की लोकं आपल्याकडे बघते असं आपल्याला वाटायचं, की ते बघा कसे चालत आहे, कसे हे करत आहे. असे अनुभव आले, बाकी असं काही आलं नाही. मॅडम, हे सगळ्या प्रवासात जसं तुमचं झालं, तुम्ही म्हटलं की हां. प्रायव्हेट जॉब केलं, ट्युशन घेतलं. हो. तर तिथून तर गव्हर्नमेंट जॉब मिळेपर्यंत संघर्ष खूप असेल. मग तेव्हा तुम्ही त्याला कसं तोंड दिलं? कारण ते आणि तो किती वर्षाचा पिरियड होता, कालावधी? कारण सहजासहजी गव्हर्नमेंट जॉब नाही मिळत चांगल्या लोकांनाही. तर तुम्ही हो. त्याच्यासाठी काय प्रयत्न केले आणि तेव्हा स्वतःला कसं मेंटेन ठेवलं? हां.
तर हे कसं झालं, आता मी शाळेवर असताना टायपिंग आणि कॉम्प्युटर हे माझ्याचकडे पेपर वगैरे करणे. त्यामुळे कॉम्प्युटरवर माझा हात चांगला बसला होता. टायपिंग पेपर वगैरे सर्व माझ्याचकडे होते. कॉम्प्युटरचं पूर्ण मुलांना शिकवणं कॉम्प्युटर हे करणं. त्यामुळे माझा हात चांगला हे झाला होता. जेव्हा फॉर्म भरला, पण असं वाटलं की जेव्हा कोर्टामध्ये फॉर्म निघाले तेव्हा फॉर्म भरला, पण असं वाटलं लिस्टमध्ये नाव येते की नाही. तेव्हा इतकी म्हणजे वाटत होतं की आपल्या नशिबात आहे की नाही नोकरी. ते शेवटचं होतं. समजा आता एजबारच होणार होती मी. एवढे फॉर्म भरून काही नाही झालं. एजबारच होणार होती. तेव्हा तेवढ्यात माझं नाव आलं आणि टायपिंग जेव्हा पहिली मराठी झाली, त्याच्यामध्ये पास झाली. नंतर इंग्लिश झाली, त्याच्यामध्ये पण पास झालं. तेव्हा पण मला बराच त्रास झाला म्हणजे याच्यामध्ये. जेव्हा ओरल झाली तेव्हा पण मग साहेबांनी म्हटलं की तू जाऊ शकशील का? तू करू शकशील का? म्हटलं हो सर, मला जिथे आता नोकरी म्हटलं तर करावंच लागेल. आपण तेव्हा हे केलं. नंतर असं करता करता सगळेच म्हणजे मग लिस्टमध्ये नाव आल्यावर मग अजूनच म्हणजे खूप आनंद झाला की नाही बा आपल्या गव्हर्नमेंट जॉब मिळाला. ते पण शेवटी शेवटी अजिबात होणारच तर जॉब मिळाला म्हणजे माझं नशीब तिथून खुललं समजा. मॅडम हे नोकरी लागली गव्हर्नमेंटची, तर तिथं सहकाऱ्यांची भावना कशी होती? तिथे समजा आता पहिल्यांदा सर्वात पहिले मला बाबूगाव भेटलं. तिथे झाला त्रास थोडासा. म्हणजे लोकांनी आता नवीन नवीन असल्यामुळे कामं, नवीन टेबल हँडल करायला थोडासा वेळच लागला. इकडे जा, तिकडे जा, धावपळ कर. इथून तिथे विचारायला जा. नवीन असल्यामुळे प्रत्येकांना विचारत विचारत. पण तसं साथ दिला लोकांनी, असं नाही. सर्व चांगलेच भेटले मला आतापर्यंत. एखादं राहतेच तसं हे करायला. मग काय तुम्ही अपंग आहे म्हणून काय झालं? तुम्हाला करता नाही येत का? असं राहतेच. मग संपूर्ण प्रवासात तुमच्या जीवनातला आनंदाचा क्षण? आनंदाचा क्षण आनंदाचा क्षण तर नोकरी लागली तोच आनंदाचा क्षण होता. आणि नंतर लग्नानंतर पण डिलिव्हरी झाली तेव्हा मुलगा झाला. पण असं वाटलं का म्हणजे नशीब आपलं बा सगळंच चांगलं झाल्यासारखं झालं. लग्नानंतर मग नोकरी लागली. 8 मध्ये लग्न झालं, 14 मध्ये नोकरी लागली मला. त्यामुळे 2-3 वर्ष तर प्रायव्हेटच केलं. इकडे म्हणजे प्रेग्नंट असताना सुद्धा प्रायव्हेट करून गाडी चालवणं, जाणं. तसं मिस्टरांचा साथ होता. ते पण चांगले आहेत, असं काही नाही. आणि सासू वगैरे पण चांगली असल्यामुळे सर्व माझं व्यवस्थित झालं. जॉब पण चांगला झाला. लहान मुलाला फक्त त्याला घेऊन चालणं वगैरे होत नव्हतं. मग तसे कष्ट करत करत आपलं समोर समोर होत गेलं ते. आई बाबांची साथ होती, बहिणी होत्या तेव्हा. मग या संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की आनंदाचा क्षण नोकरी आणि अजून इतर बरेचसे, तसं काही वेदनादायी पण प्रसंग तुमच्या जीवनात घडले असतील, की एकतर फिजिकली वेदना किंवा हं. मेंटली मानसिक वेदना किंवा बऱ्याचदा लोकांचे बोलण्याने पण हृदयाला वेदना होतात. तर असे काही क्षण तुमच्या जीवनात? तसं तर तेव्हाच समजा जेव्हा आपल्या म्हणजे पप्पांनी विचारले मला, की आपण लग्नाच्या वेळेस म्हणलं बापरे! म्हणलं अपंगांना म्हणजे की दुसऱ्या बहिणीचं लग्न होत होतं, तेव्हा मला वाईट वाटलं किंवा अपंगाला म्हणजे का? का बरं अपंगासाठी म्हणजे मुलगा भेटू शकत नाही? का बरं हे नाही होऊ शकत? सगळं तर आपलं सगळंच होतं. कामामध्ये असं नाही की काम नाही करता येत, काय नाही करता येत. फक्त नोकरी नव्हती तेव्हा, प्रायव्हेटच करत होती. तेव्हा मला वाटलं थोडंसं माझ्या मनाला, की आपल्याला कुठेतरी म्हणजे अपंगाचं थोडीशी जाणीव करून दिली लोकांनी. तेव्हा हे झालं मला. वाटलं की नाही बा आपल्या आयुष्यात होईल की नाही आपलं आयुष्य असं जाईल बा असं तेव्हा वाटायचं खूप. पण नंतर झालं चांगलं हे.
मॅम या संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की स्ट्रगल तर खूप होत आहे, तरीही गव्हर्नमेंट जॉब मिळवणं हे हम्म. मनात ठरवलेलंच होतं. आणि ठरवलंच होतं. बरेच हे इंटरव्ह्यू दिले. सगळं करण्यासाठी की नाही मला मिळवायचंच आहे, तर हम्म. सतत हा उत्साह कायम ठेवण्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न केले का? विशेष प्रयत्न म्हणजे आता समजा मी हे झालं माझं बीएड झालं. बीएड नंतर मी असाच प्रायव्हेट जॉब केला. नाही मला मिळालंच पाहिजे. तिथे पण म्हणजे रोज सकाळी जाणं, त्या सकाळी जाणं करणं तिथले. तर साधं म्हणजे टायपिंगमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं मी पहिले. असं नाही की ते आणि पप्पा म्हणे तू समजा तू घरी राहूच नको म्हणे. कारण तू जर घरी राहिली तर सगळं विसरून जाशील म्हणे. त्यामुळे तुला समोर काय करायचं ते. त्यामुळे मग मी 800 असो 900 असो मला शिकायचंच, मला हे करायचंच म्हणून कॉम्प्युटर टायपिंग मध्ये जॉब केला मी. तेव्हा ते असं छोटंसंच होतं. कॉम्प्युटर टायपिंग तिथं मुलांना शिकवणं, हे करणं. सगळ्यांना वाटायचं की ही बा घरी पप्पा नोकरीवर आहे, आई नोकरीवर, पण ही पोरगी म्हणजे जाऊन लहान दुकानात जाऊन काम करते बा असं वाटायचं लोकांना. पण ते माझं आयुष्य मला करायचं होतं ना. पप्पांना पण पप्पा पण म्हणायचे. पण मी ठरवलं होतं की नाही मला लहान जॉब पासून मोठा जॉब आणि सरकारी भेटलंच पाहिजे. इंटरव्ह्यू पण खूप दिल्या बीएड बीएड नंतर. शाळेवर अकोला गेली, प्रायव्हेटमध्ये तर खूप दिल्या. पण तिथे त्यांनी 3 लाख 4 लाख शिवाय पैसेच मागायचे. असे करता करता समोर समोर पण असं वाटायचं आपल्या गव्हर्नमेंट जॉब मिळतो की नाही. खूप कष्ट केले. इकडे जा, तिकडे जा, ह्याला भेट, त्याला भेट. पप्पा ड्युटी सोडून माझ्यासोबत यायचे. पप्पांना पण वाटायचं नाही बा ही लागली पाहिजे. पण नंतर मग असं करता करता माझे मिस्टर अटर्नी होते कोर्टामध्ये. ते प्रायव्हेटच करत होते. साबळे सरांकडे होते. तर असं करता करता कोर्टाची जागा निघाल्या. मग मिस्टरांनीच फॉर्म भरला माझा. मी पण फॉर्म भरला कारण त्यांना टायपिंग वगैरे होती. तर असं करता करता मग म्हणजे होऊन गेलं माझं जॉबचं. तेव्हा पण बरेच हे करायला लागले, कष्ट करायला लागले. कारण खूप जणांचं रिजेक्ट झालं होते नाव. तेव्हा पण म्हणजे हातातला घास जातो का असं वाटत होतं. म्हणजे तेव्हा पण भीती वाटत होती आपल्याला लागते की नाही. एक तर एज बार होणार होतो. त्यामुळे बरेच प्रयत्न करण्यात आले. मॅम असे एक आई म्हणून मुलाचं संगोपन करण्यासाठी अ, काय कष्ट, कारण एक नॉर्मल आई आणि तुमच्यासारखी आई, तर त्यासाठी काय विशेष कष्ट? आणि आता तेव्हा तर मला खूपच त्रास झाला ना डिलिव्हरीमध्ये चालण्याचा वगैरे. प्रेग्नंट होती तेव्हा असं वाटायचं आपलं होती की नाही, नॉर्मल होती की नाही. पण डॉक्टरांनी पण माझं डिलिव्हरी नॉर्मल केली. त्याच्यानंतर चालायला वगैरे त्रास व्हायचा. मुलाला घेऊन चालता येत नव्हतं. तेव्हा आपल्याला खंत वाटायची की आपण मुलासाठी म्हणजे काहीच करू शकत नाही, मग आपण जाऊ शकत नाही. असं वाटायचंय कुठे जायचं म्हटलं तरी कोणाला तरी सोबत म्हणजे एकटं नाही जाऊ शकत होतं. त्याला घेऊन जाणं येणं, दवाखान्यात जायचं म्हटलं तरी सोबतच लागायचं कोणी ना कोणी. म्हणजे आपल्याला खंत वाटायची की त्याच्यासोबत मी खेळू शकत नव्हती, काय करू शकत नव्हती. असं आणि त्याचं जीवन समोर आपल्याला असं वाटत आहे की असं चांगलं केलं पाहिजे. त्याला सांगणं, हे करणं आणि सर्व करून घरातलं करूनच सर्व करायला लागायचं. त्यामुळे त्रास व्हायचा आणि त्याला पण आपल्याला काही करायचं म्हणलं तर त्याला अंघोळ नव्हती घालता येत. त्याला काहीच म्हणजे उचलून नव्हतं नेता येत. आपल्याला वाटायचं त्याला धराव, त्याला न्यावं, त्याच्यासोबत पळावं. पण हेच अपंग आपल्या समोर येत होतं. असं बरंच म्हणजे आपले भावना हे झालेले आहेत. तरीही मॅडम आता आई आणि मुलाचं बॉन्डिंग कसं आहे तुमचं? चांगलं आहे. चांगला आहे. मुलगा पण मला साथ देतो. घ्यायला येतो रोज. हे सकाळी सोडून देतात. मुलगा घ्यायला येतो ट्युशन झाली की. आणि कुठे जायचं म्हणलं तर हात धरून नेतो, आणतो. आता माझं घर वरती आहे फ्लॅटवर. तर खालून पायऱ्यावरून वरती यावं लागते.
तर तेव्हा पण तो मुलगा पण असा चांगला आहे असं काही नाही. तो पण साथ देतो. छान. तो आता माझा तो किती वर्षाचा आहे? तो आता 17 वर्षाचा, 11वीला आहे आता. बरं बरं, छान. एकच मुलगा आहे, तो चांगला आहे. बाकी मिस्टर पण चांगले आहेत. या. म्हणजे अस्थिव्यंग त्यांना कोणतंच नाहीये, असं दोघांना नाहीये. मिस्टर चांगले आहेत. छान मॅडम, खूपच प्रत्येकाचं प्रेरणादायी आणि संघर्षमय प्रवास आहे. मी भानसे सरांना नमस्कार मीनाक्षीताई, स्वागत आहे आपलं. भानसे सर अनम्यूट करून बोलून. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते सर. सर्वांना नमस्कार माझा. मॅडम, तुमच्या या नोकरीच्या काळामध्ये बदली वगैरे कुठे कुठे झाली होती? माझी बदली बाबुळगाव झाली होती. सर्वात पहिली बाबुळगाव लागल्याबरोबर तिथे 5 वर्ष काढले. 5 वर्षानंतर अजून परत यवतमाळ मिळालं. यवतमाळ नंतर आता कळमला आहे. माझं प्रमोशन झालं तर कळम मिळालं. ठीक आहे मॅडम. आणि तिथं बोला फक्त ना. आता जाण्याचा त्रास होत आहे. अच्छा अच्छा, कळमवरून अपडाऊन. कळमवरून म्हणजे काही जवळच आहे, लांब नाही आहे. अपडाऊन एसटीने चालू आहे. हो. आणि हॅलो. परत एक सांगा मॅडम, हा. तुमच्या आता या म्हणजे लहानपणामध्ये तुम्हाला शाळेचा वगैरे कोणता त्रास वगैरे कोणता झाला होता तो सांगा. शाळेच्या बद्दल सांगा, कोणत्या शाळेत शिकल्या वगैरे? शाळेमध्ये आठवत पण नाही तेव्हाच लहान असं. पण असं काही असं ट्रॅजेडीमुळे काही घडलं नाही. कसं आई टीचर असल्यामुळे, आई टीचर होती त्या शाळेमध्ये आम्ही होतो समजा. हा, समजलं समजलं. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. हा. हं. मीनाक्षीताई हॅलो. बोला बोला बोला. हा, हा, बोल. तुमचे नोकरीतले अनुभव सांगा. तिथं तुम्हाला सहकाऱ्यांचा काही त्रास झाला का, वरिष्ठांचा, किंवा जे लोक तुमच्या कामाच्या संदर्भात तुमच्या ऑफिसला येत होते त्यांचं हम्म. तुमच्याशी वर्तणूक कशी होती? आदराची होती का अपंग म्हणून सहानुभूतीची होती? आदराचीच होती. असं काही त्रास नाही झाला मला नोकरीमध्ये. साहेब पण चांगले भेटले, साहेब पण चांगले होते. नंतर यवतमाळ आल्यावर यवतमाळचे साहेब चांगले होते. आता कळमचे तर अजूनच चांगले. त्यांनी मला तुम्ही कळमच्या साहेबांनी म्हणजे अपंगाचं जे हे आहे प्रसाधन गृह ते जवळ करून दिलं मला. अपंग असल्यामुळे मग जास्त मला वरती येऊ देत नाही, जाऊ देत नाही कुठे. म्हणतात की चपराशन जाऊ देत जा मॅडम. आणि असे म्हणजे चांगलेच भेटले असे नोकरीमध्ये फक्त. अभिनंदन तुमचं. असे सहकारी वरिष्ठ आणि हम्म. इतर कामाच्या फक्त संदर्भातले लोक. आपला प्रवास करताना थोडासा त्रास लोकांचा ते तर काय, की सार्वजनिक ठिकाणी तसं होतं सर्वांना. हा, आपल्याकडे तेवढी समंजस भूमिका अद्यापही नाहीये नाहीये ना. ना. समजा आता आपल्या लोकांना राखीव समजत जागा नाही. सुद्धा लोक उठायला पाहत नाही ना. नाही नाही, अजिबात नाही. नाही, आता ठीक आहे हा. आपल्याला आता उभं नाही पण बघतात, पण उभं नाही राहत की चला बा मॅडम आलाय, अपंग आहे, तिला बसता येत नाही, समजा उभं नाही राहत आहेत, पण असं उठायला पाहत नाही. की एकदा मी म्हटलं कंडक्टरला, तर मग कंडक्टर काय म्हणतात माहिती का, तुम्ही चढल्याच कशाला म्हणे मॅडम, गर्दी आहे तर चढल्या कशाला, असे म्हणतात म्हणजे उत्तर हो, त्यांचे. अगदी. हा. मुळात तुम्ही आलातच कशाला प्रवासाला, हम्म. इथपासून असे तयारी असते त्यांची. हा, आता आले इतक्या मला याच्यात अनुभव. काही नडलंय का प्रवास करायचा त्रास देऊन? स्वतःला आणि लोकांना त्रास द्यायचं काही नडलंय का, असंही म्हणणारे लोक हो, आहे खूपदा ना. भेटतात आपल्याला. हा, तेच ना, आता पण अनुभव आपण यायला त्याकडे जरास्त दुर्लक्ष केलं पाहिजे आणि हम्म. समाजात मिसळलं पाहिजे, समाजाचाच एक भाग हम्म. होऊन. आणि त्यांना पटवूनही दिलं पाहिजे की ही आमची एक गरज आहे, मानसिक पण आहे आणि एक हा, सामाजिक पण आहे. तेच ना. तुम्ही राखीव असताना सुद्धा म्हणजे बसू देत नाही तिथल्या लोकांना उठून, तर मग राखीव तर कंडक्टरच सांगतात की पहिल्या सुरुवातीपासून ते राखीव असतं. मग मी हम्म. एकदा विचारलं त्याला, हा. कोल्हापूर सोलापूर गाडीला मी पंढरपूरला चढायचं असेल तर कोल्हापूरला जाऊन बसायचं का म्हणून. हा. तेव्हा ते त्यांना शुद्ध आले, काय मी तिथं जाऊन जायचं का, मी पंढरपूरलाच बसणार ना. पण ते हम्म. कंडक्टर म्हणतात की सुरुवातीपासून राखीव आहे, हो. मध्ये अरे ते राखीव होत नाही आणि मध्ये अरे कोणी बसलं तर उठवणार नाही. हा, तसे अद्यापही म्हणतात हल्ली ते. गोष्ट
पटलेले मीनाक्षीताई नाही, आता एक अधिकाऱ्यांनाच पटलेले नाही. मीनाक्षीताई एक GR आलाय नवीन 5 महिने का 6 महिने झाले. कुठल्याही स्टॉप वरून जर बसलात तर आता ते आरक्षित आहे. ती जी माहिती अधिक आहे. हम्म. ते लिहायला भाग पडलं ना माझ्यासारख्याने. हो हा, हम्म. मी लिहायला तिथं भाग पाडलं. त्र्यंबकेश्वरला मी दर्शनाला गेले होते. हम्म. तिथं पण आम्हाला ह्याने जाऊ दिलेलं नव्हतं सुरुवातीला, सिक्युरिटी गार्डने वगैरे. मी एक पोस्ट कार्ड कलेक्टरच्या नावानं पाठवलं होतं आणि तिथून प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर कुठल्याही अपंग व्यक्तीला रांगेतनं दर्शन नाही, सरळ सोडायचा तिथं नियम झाला. हा तेच ना, हो. मंदिरात पण तसंच आहे. ते आपणच करावं लागतं, त्याशिवाय होत नाही. हा आणि होऊ दे काम की न होऊ दे, आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तो प्रश्न हातात घेतला पाहिजे, सोडवला पाहिजे ना. हम्म. एरवी आपला पण काही होईल आणि आपण कोणी काही करेल ही शक्यताच संभवत नाही. तेच ना, आपल्याकडे लोक तेवढी अजून विचारधारा झालेली नाहीये. पण एक मग पॅसेंजर मला तर त्याच्यात एसटी मध्ये एक पॅसेंजर भेटला पुण्याचा. तो का म्हणे, मॅडम म्हणे आमच्या इकडे तर असं नाही म्हणे, आता आमच्या इकडे म्हणे अपंग दिसला की पटकन तुमच्या आरक्षणावरून उठतात म्हणे. मग तो सुद्धा बोलला कंडक्टरला की तुम्ही मॅडमला का बरं देत नाही म्हणे, आरक्षणची जागा आहे ना म्हणे त्यांची. तर ते म्हणे आमच्या इकडे नाही म्हणला. ते म्हणे आमच्या पुण्याला तर तसं आहे म्हणे, कोणी अपंग दिसला की त्यांच्या जागेवर बसू देतात म्हणे. मग तुम्ही का बरं नाही? तर तो काय म्हणतो, तो कंडक्टर म्हणतो ना, मग ह्या मॅडम चढल्याच कशाला म्हणे एवढ्या गर्दीत. हा, पण त्यांनी उठवलं नाही. हो, असे. चालेल. हम्म. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू मॅडम. धन्यवाद मीनाक्षीताई. मोनिका मॅडम. नमस्ते. हॅलो. हॅलो, माझा आवाज येत आहे का? हा बोला मोनिका मॅडम. असं नाही ते. थोडस आवाज ब्रेक होतोय मॅडम. मोनिका मॅडम. प्रॉब्लेम आहे सॉरी इथे. आता येतोय का माझा आवाज? बोला मॅडम बोला. जसं तुम्ही म्हटलं ना की तुम्ही जसं छोटे छोटे जॉब करून तुम्ही आधी ट्युशन पण घ्यायच्या. आवाज नाही येत आहे मॅडम. मोनिका मॅडम थोडं रेंज मध्ये आहे. रेंज. बोला मोनिका मॅडम. जसं तुम्ही आधी म्हटलं ना की ट्युशन घ्यायच्या आणि छोटे मोठे जे काही जॉब करायच्या, ते तुमचं स्ट्रगलच आहे. आवाजच नाही येत आहे. मोनिका मॅडम तुम्ही आधी जेव्हा इंट्रोडक्शन दिलं तिथं ज्या ठिकाणी होते तिथं रेंज चांगली होती. आता तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. ओके ठीक आहे. वर्षा मॅडम, खरोखर तुमचा प्रेरणादायी असा प्रवास आहे आणि एवढ्या सगळ्या अडथळ्यांवर मात करत इथपर्यंत पोहोचलात आणि हा प्रवास सुरू ठेवला सतत संघर्षाचा आणि निश्चितच गव्हर्नमेंट जॉबसाठी स्ट्रगल केलं आणि मिळवला पण.
आणि सगळ्याच बाबतीत आघाडी घेतली. आणि आज अजूनही प्रवास करूनच जॉबच्या ठिकाणी जावं लागतं. रोजचाच संघर्ष आहे. तुमच्या सगळ्या कर्तृत्वाला खूप खूप सलाम. आणि निश्चितच तुमच्या हे ऑनलाईन जे काही लोक ऐकतील ते नक्कीच तुमच्याकडून प्रेरणा घेतील, अशी अपेक्षा करतो. आणि आमच्या संपूर्ण संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया. जाता जाता एक छोटासा संदेश द्यावा, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची सांगता करूया. धन्यवाद सर. एक छोटासा मेसेज सर्वांसाठी, की जीवनात कसं जगायचं, जे तुम्ही जगून दाखवलंय. वर्षा मॅडम, एक छोटासा मेसेज सर्वांसाठी तुमच्याकडून, की माझ्याकडनं काय? हो हो, प्रेरणादायी असं मेसेज, की कसं जीवन जगायचं जे तुम्ही जगतात तसं. हा. जीवनामध्ये आता संघर्ष तर राहणारच आहे आपल्या. त्यामुळे जीवनात आता सगळ्यांनी आपल्या जीवनात हसत खेळतच आता समोरे जावे असं मला वाटत आहे. कारण संघर्ष तर प्रत्येकालाच आहे. त्यामुळे आपलं जीवन आपणच हसत खेळत घालवावे असं मला वाटतंय. धन्यवाद मॅडम. एक छोट्याशा प्रार्थनेने आपण आजच्या सत्संगाची सांगता करूया. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम मैत्री मैत्री मैत्री. ओम विश्वमानव पर्व उत्क्रांती. ओम. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. आपण पुढच्या एपिसोडला परत भेटूया. तोवर थांबूया. धन्यवाद. धन्यवाद सर.